सॉल्विंग प्रॉब्लेम इन लाईफ या चॅनलमध्ये स्वागत आहे. मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक म्हणजे अर्थ, पैसा, उत्पन्न हा आहे. यावरच व्यक्तीची समाजातील मान प्रतिष्ठा ठरत असते आणि म्हणूनच जगातल्या बहुतांश लोकांना श्रीमंत व्हावं वाटतं. महागड्या गाड्या असाव्यात, चांगला बंगला असावा, सर्व प्रकारच्या सुविधा आपणाला मिळाव्यात असं प्रत्येकाला वाटतं. परंतु ते सर्वांना मिळतं का? मिळत नाही. काही लोकांना तर अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, शिक्षण इत्यादी सारख्या मूलभूत गरजासुद्धा चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येत नाहीत. अशा परिस्थितीत सर्वांना चांगलं जीवन जगता यावं, प्रतिष्ठेचं जीवन जगता यावं, श्रीमंत होता यावं, आपण ज्या गावात शहरात राहता त्या गावात शहरात आपली प्रतिष्ठा असावी, यासाठी तुमच्याजवळ पैसा असणं गरजेचं आहे. आणि हा पैसा कसा मिळवावा, त्याचे मार्ग कोणते आहेत, यावर मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी चर्चा करणार आहे. पैसा कमविणारं जे उत्पन्नाचे मार्ग आहेत किंवा स्रोत आहेत, त्या अनेक मार्गाला ढोबळमानाने आपण दोन विभागात विभागणी करू शकतो. त्यातला पहिला मार्ग म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम आणि दुसरा मार्ग म्हणजे पॅसिव्ह इन्कम. यातील श्रीमंतीसाठीचा पैसा कमविणारा, उत्पन्नाचे स्रोत देणारा दुसरा मार्ग म्हणजे पॅसिव्ह इन्कम, यावर आपण चर्चा करणार आहोत. जगातील बहुतांश श्रीमंत व्यक्ती त्यांच्या पॅसिव्ह इन्कममुळे त्या श्रीमंत आहेत. उदाहरणार्थ टाटा असेल, अंबानी असेल, अदानी असेल, मित्तल, बिर्ला, महिंद्रा इत्यादी अनेक. तर यावरून तुमच्या लक्षात येऊ शकतं की पॅसिव्ह इन्कम व्यक्तीसाठी किती महत्त्वाचं आहे. पॅसिव्ह इन्कम त्या उत्पन्नाला आपण म्हणू शकतो जे उत्पन्न तुम्ही प्रत्यक्ष वर्क न करता, काम न करता निर्माण होत असतं. इथं शारीरिक श्रम करणं अपेक्षित नाही. तुम्ही उपस्थित नसतानाही, एवन मी असं म्हणेल तुम्ही झोपेत असतानाही जे उत्पन्न किंवा पैसा निर्माण होतो त्याला आपण पॅसिव्ह इन्कम असं म्हणतो. पॅसिव्ह इन्कमचा सर्वात पहिला आणि सुरक्षित आणि बहुतांश लोकांना आवडणारा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड हा होय. गुंतवणूकदार आपला पैसा असेट मॅनेजमेंट कंपनीला देत असतात. अनेक लोकांचा हा फंड, ही कंपनी हा फंड किंवा पैसा वेगवेगळ्या ठिकाणी सिस्टमॅटिक पद्धतीने गुंतवित असते. उदाहरणार्थ स्टॉक्स, बॉन्ड, गोल्ड इत्यादी. आणि त्या ठिकाणावरून जो फायदा मिळतो तो फायदा गुंतवणूकदारांना मिळत असतो. म्युच्युअल फंडाचे इक्विटी म्युच्युअल फंड, डेब्ट म्युच्युअल फंड, हायब्रिड म्युच्युअल फंड असे काही वर्गीकरण करता येण्यासारखं आहे. त्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडाचा पैसा शेअर मार्केटमध्ये जातो, तर डेब्ट म्युच्युअल फंडाचा पैसा गव्हर्नमेंट बॉन्ड, गोल्ड अशा ठिकाणी जातो. तर हायब्रिड म्युच्युअल फंडाचा पैसा हा काही प्रमाणात शेअर मार्केटमध्ये जातो, तर काही प्रमाणात गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये किंवा गोल्डमध्ये गुंतवलेला असतो. असे मार्केटमध्ये 10 ते 15% परतावा देणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंड अनेक आहेत. त्यामध्ये स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, लार्ज कॅप असेल. ते चांगले फंड तुम्ही निवडले आणि सिस्टमॅटिक पद्धतीने
मंथली विशिष्ट रक्कम गुंतवली तर अल्पावधीत तुम्ही मोठी रक्कम उभी करू शकता. अर्थात हा थोडासा दीर्घ काळाचा प्रवास आहे, ही थोडी लॉंग टर्मची गुंतवणूक आहे, परंतु तुम्ही पैसा किंवा वेल्थ मोठी उभी करू शकता हे मात्र निश्चित आहे. पॅसिव्ह इन्कमचा दुसरा आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे स्टॉक मार्केट आहे. आधुनिक जगामध्ये बहुतांश लोक स्टॉक मार्केटकडे आकर्षित झालेले आहेत. निफ्टी 50मधील चांगल्या कंपन्यांचे शेअर तुम्ही विकत घेतले, स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली, अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली तर अल्पावधीतच आपण मोठी संपत्ती उभा करू शकतो, मोठी रक्कम उभा करू शकतो. या स्टॉक मार्केटमध्ये असे मार्केटमध्ये अनेक स्टॉक्स आहेत, कंपन्या आहेत जे वर्षातून 3 ते 4 वेळा चांगला डिव्हिडंड देतात, जो डिव्हिडंड बँक ठेवीपेक्षा अधिक असतो. अर्थात स्टॉक कसा निवडावा, डीमॅट कोणत्या पद्धतीने निवडावं, स्टॉक कुठे मिळतो, यासारख्या घटकावर आपण चर्चा केली तर व्हिडिओ मोठा होऊ शकतो. म्हणून या संदर्भात मी नंतरच्या व्हिडिओमध्ये अधिक विस्ताराने चर्चा करेल. पण आधुनिक काळात पॅसिव्ह इन्कमचा स्टॉक मार्केट हा एक चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. पॅसिव्ह इन्कमचा तिसरा मार्ग म्हणजे जो आपणाला सर्वांना परिचयाचा आहे, बऱ्याच लोकांना माहीत आहे, तो म्हणजे पोस्टातल्या विविध योजना होय. पोस्टामधील नॅशनल पेन्शन स्कीम असेल किंवा इतर बऱ्याच स्कीम आहेत की ज्या योजनाद्वारे तुम्ही चांगली वेल्थ उभी करू शकता. या विविध मार्गामध्ये तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्टचा सुद्धा फायदा होतो आणि या पद्धतीने तुमची वेल्थ मोठी निर्माण होऊ शकते हे मात्र निश्चित. याशिवाय त्यावर चर्चा मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा.